सामाजिक कार्यकर्ता अंजली दामानिया सध्या आमच्यासोबत आहे। ताई, कबूतरखानाबाबत राजकारण सुरू आहे। आज मराठी एकीकरण समिती कबूतरखाना बंद करण्याच्या समर्थनात आंदोलन करणार आहेत, काय सांगणार? मला असं वाटतं की कुठेतरी हे आंदोलन करून काहीच साध्य होणार नाही आहे। जैन समाज हा अतिशय जनरली शांत असा समाज असतो आणि आत्ताच्या घटकेला त्यांना योग्य ती दिशा मिळत नाही आहे। तर मला असं वाटतं की जैन समाजाच्या अनेक चेस्ट फिजिशियनकडनं त्यांच्याच मुली जे आहेत त्यांना समज देण्यात यावी आणि हे सरकारने घडवून आणावं असं आवाहन मी करते। कारण खरं कसं आहे की या कबुतरांचे जे ड्रॉपिंग्स असतात त्यांनी अनेक आजार म्हणजे हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस अशी फंगल इन्फेक्शन होतात, अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होतात, ज्यांनी चेस्ट न्यूमोनायटिस म्हणा आणि हळूहळू होऊन त्याचं फायब्रोसिस देखील होतं। हे सगळं डॉक्युमेंटेड आहे आणि हे प्रत्येक डॉक्टरला माहीत आहे। आता तुम्ही विचाराल की मी समाजसेवा करत असताना हे याच्याबद्दल कसं बोलते, तर तो माझा विषय आहे। कारण मी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी 25 वर्ष चालवली, त्यामुळे बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन्सनी चेस्टवर किती परिणाम होतो हे आम्ही उठता बसता बघायचो। म्हणून मला असं वाटतं की हे त्यांच्याच समाजातल्या डॉक्टर्सनी जर मुलींना समजावलं तर हा विषयच संपेल। आत्ताच्या घटकेला वाद का वाटतोय त्यांना असं वाटतं हे मुद्दामून आमच्या समाजावर थोपलं जातंय। हा त्यांचा गैरसमज जेव्हा मिटेल, म्हणून मी काल प्रकाश आंबेडकरांची काल संध्याकाळी बोलले, त्यांनी आत्ता सरकारकडे ते बोलून तसं एक भेट घडवून देणार आहेत डॉक्टर्सची, जैन समाजाच्या डॉक्टर्सची आणि मुनींची, म्हणजे हे सगळं प्रकरण संपून जाईल। पुणे पार्टी प्रकरणात आज कोर्टात सुनावणी आहे, काय सांगणार? मला ते सुरुवातीला मला वाटतं खडसे माझ्या विरुद्ध इतके त्यांनी माझा छळ केलेला असताना सुद्धा मला असं वाटत होतं की याच्यात राजकारणाचा कुठेतरी वास येतोय। पण आत्ताच्या घटकेला त्यांच्या ज्या व्हिडिओज आणि फोटोज जे पोलिसांना सापडले, तसं जे रुपाली चाकणकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, त्याच्यानंतर मला नाही वाटत त्यांचं कोणीही समर्थन केलं पाहिजे। PSI पल्लवी जाधव यांना तुम्ही मनापासून अभिनंदन केले आहेत, कशासाठी केले आहेत, काय? बीडचे जेवढे वाईट पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना आपण वाईट म्हटलं, तसंच बीडचे जे चांगले पोलीस ऑफिसर आहेत त्यांचं अभिनंदन देखील करणं गरजेचं आहे। तिथे PSI पल्लवी नावाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी एक मुलगा जो त्याचं घर सोडून निघून गेला होता, त्याची 8 वर्षानंतर त्याचा शोध घेऊन त्याची भेट त्यांनी आईशी घडवून दिली आणि तो इतका इमोशनल मोमेंट होती। तर अशा अधिकाऱ्यांचा आपण गौरव देखील केला पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करते की खरंच त्यांची तुम्ही एक मुलाखत छोटी तरी घ्या, म्हणजे बीडच्या सगळ्या पोलिसांना वाटेल नुसतीच टीका नाही तर त्यांचा गौरव सुद्धा केला जाईल आणि म्हणूनच त्यांनी बीडला ठिकाणावर आणण्याची गरज आहे। पण त्याच बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय, त्याच्यामध्ये एक महिलाचा मृत्यू झालाय। नाही, नक्कीच आता ती बातमी पण माझ्यापर्यंत आली आहे, पण त्याची पूर्ण माहिती मला घेणं अजून बाकी आहे, तर ती माहिती मिळाल्यानंतर मी नक्कीच बोलेन। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।